नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण आय टी प्रिन्सिपल गट ब च्या जे काही एम सी क्यू सिरीज सुरू केलेली आहे, त्याच्याच पुढचा पार्ट जो काही आहे तो इथे डिस्कस करणार आहोत. तर बघा आता क्वेश्चन नंबर 41. फुल फॉर्म ऑफ द महा आय टी. आता महा आय टीचा फुल फॉर्म आपल्याला इथे विचारलेला आहे, तर काय महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन लिमिटेड. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 हे इथं करेक्ट असणार आहे. आता बघा क्वेश्चन नंबर 42 आपल्याला सांगितला की महा आय टी इस्टॅब्लिश ऑन कधी स्थापना झाली, त्याची 2016. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 इथं करेक्ट असणार आहे. नंतर क्वेश्चन नंबर बघा 43, महा आय टी वर्किंग ऑन. आपले सरकार नंतर दुसरं दिलेलं आहे, त्याला ABCD असं कन्सिडर करा. ए म्हणजे आपले सरकार, बी म्हणजे महाडेप्युटी, सी म्हणजे महानेट, डी म्हणजे मैत्री आधार एनरोलमेंट एजन्सी आणि ई म्हणजे स्मार्ट सिटी. तर हे सगळे आहे, म्हणून ऑप्शन नंबर 4 इथे करेक्ट असणार आहे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 44, RPL इज अ कंपोनंट ऑफ प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना. एज ग्रुप ऑफ RPL किती आहे? 18 ते 59, म्हणून ऑप्शन नंबर 4 इथे हे करेक्ट असणार आहे. नंतर MSD इंट्रोड्यूस फ्लेक्झी MOU म्हणजे काय? फ्लेक्झिबल मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग. कधी? तर तो 2014 ला सुरू झाला, म्हणून ऑप्शन नंबर 45 चा ऑप्शन नंबर 3 असणार आहे. क्वेश्चन नंबर 46 बघू आता. फर्स्ट रोजगार मेळा टेकन इन कधी झाला? तर 2022 ला झालेला आहे, तर त्याच्यामुळे ऑप्शन नंबर त्याचा 2 असणार आहे. 47, क्वेश्चन नंबर 47 बघू. एज ग्रुप ऑफ द रोजगार मेळा किती आहे? त्याचा 18 ते 35. त्यामुळे ऑप्शन नंबर इथं 4 हे करेक्ट असणार आहे. 2 मिनिटं. हा, ऑप्शन नंबर 4 हे इथं करेक्ट असणार आहे. आता पुढचा प्रश्न बघा. रोजगार मेळा इम्प्लिमेंटेड बाय कोण इम्प्लिमेंट करते रोजगार मेळा? तर 48चं उत्तर आहे NSDC म्हणजे काय? नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. आपण बघितलं की NSDC स्थापना 2008 ला आहे, तर त्यामुळे त्याचा ऑप्शन नंबर 1 असणार आहे. पुढचा क्वेश्चन घ्या आता. क्वेश्चन नंबर 49, चूज द करेक्ट सेंटेन्स. आपल्याला करेक्ट सेंटेन्स ओळखायला विचारलेला आहे. म्हणजे ESA अस्पायरेशनल स्किलिंग अभियान स्टार्टेड 2018 बरोबर आहे. त्याचा पर्पज टू आयडेंटिफाय इट आयडेंटिफाय द चॅलेंजेस फॉर स्किल डेव्हलपमेंट इन डिस्ट्रिक्ट. बरोबर, दोन्ही वाक्य बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3. नंतर बघा क्वेश्चन नंबर 50, DDU-GKY म्हणजे काय? दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना स्टार्ट इन कधी झाली? तर 25 सप्टेंबर 2014. त्याच दिवशी मेक इन इंडिया सुद्धा सुरू झालेला आहे, म्हणून 25 सप्टेंबर 2014 हे आपल्यासाठी महत्वाची तारीख आहे. DDU-GKY इम्प्लिमेंटेड बाय द मिनिस्ट्री ऑफ कोणती मिनिस्ट्री आहे? तर त्याचं मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट. MSD म्हणजे काय? मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट नाही. MOE मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन नाही. MOCAI म्हणजे काय? मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री हे सुद्धा नाही, म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 52 बघू. चूज द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स आपल्याला ओळखायला विचारलेला आहे. DDU-GKY इज द प्लेसमेंट लिंक स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम. बरोबर, त्याच्यासाठी आहे ते. इट इज टेकन फॉर रुरल रिजन ग्रामीण भागासाठी आहे. बरोबर आहे. एज ग्रुप ऑफ बेनिफिशरीज इन द DDU-GKY किती आहे? 1835. तिन्ही सेंटेन्स करेगा. ऑप्शन नंबर 3 हे 52चं उत्तर आहे. नंतर क्वेश्चन नंबर 53, DDU-GKY गाईडलाईन्स प्रोव्हाइड द सोशल इन्क्लुजन फॉर SC ST ला 50%, वुमनला 33% आणि PW पर्सन विथ डिसॅबिलिटी त्याला 5%, म्हणून ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 54, स्ट्राईव्ह म्हणजेच काय? स्किल स्ट्रेंथनिंग फॉर द इंडस्ट्रियल व्हॅल्यू एनहान्समेंट स्कीम इंट्रोड्यूस बाय MSD ऑन कधी सुरू झाली स्ट्राईव्ह स्कीम? तर 54चं उत्तर आहे 4, म्हणजे 19 डिसेंबर 2017. प्रोजेक्ट स्ट्राईव्ह असिस्टेड बाय जागतिक बँक म्हणजे वर्ल्ड बँकने त्याला मदत केली. ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 56, चूज द करेक्ट सेंटेन्स. मेन पर्पज द मेन एम ऑफ द स्ट्राईव्ह इज टू अपग्रेडेशन ऑफ द इनोव्हेशन ऑफ द ITI परफॉर्मन्स. बरोबर, त्यासाठीच ती योजना सुरू केली आहे. स्टाईव्ह मध्ये किती? 500 ITI आहेत आणि 100 इंडस्ट्री क्लस्टर आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर याचं काय? 3 असणार आहे. 56चं ऑप्शन नंबर 3 ए आणि बी करेक्ट. इथं बी राहिला आपला, हे असं ए आणि बी म्हणजे असं, म्हणून ऑप्शन नंबर 3 ए आणि बी दोन्ही सेंटेन्स करेक्ट आहे. 56चं ऑप्शन नंबर 3 ए आणि बी हे दोन्ही सेंटेन्स करेक्ट आहे. म्हणजे स्ट्राईव्ह स्कीम मध्ये 500 ITI कव्हर केलेला आहे आणि 100 क्लस्टर इंडस्ट्री हे सुद्धा कव्हर केलेले आहेत. बघा आता 57चं उत्तर बघू आपण. क्वेश्चन नंबर 57, रिझल्ट बेस्ड फायनान्शियल अँड परफॉर्मन्स बेस्ड ग्रँट्स
टू द ITI इज मेकॅनिझम ऑफ ते स्ट्राईव्हचा आहे, म्हणून ऑप्शन नंबर 3 सुद्धा याचा करेक्ट आहे. नंतर हा क्वेश्चन जे 57 नंबरचा आहे, ITI प्रिन्सिपल गट जे फेब्रुवारी 2026 ला झाली एक्झाम, त्याच्यामध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे 57 नंबरचा. क्वेश्चन नंबर 58, संकल्प इंट्रोड्यूस MSD इन 2018 संकल्प योजना सुरू झालेली आहे. नंतर 59, संकल्प गॉट द असिस्टन्स फ्रॉम वर्ल्ड बँक, जागतिक बँकेकडून त्याला मदत मिळाली आहे. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. नंतर क्वेश्चन नंबर 60 बघू आता. स्कीम ऑफ द MSD चूज द करेक्ट. बघा, फ्लेक्झियम 2014 ची आहे का? हो. SLS स्किल लो स्कीम 2015 ची आहे का? ते सुद्धा बरोबर आहे. नंतर DST, इथं DST आहे वाचताना, DSTT नको व्हायचं. DST म्हणजे काय? ड्युअल स्कीम ट्रेनिंग 2016 ते बरोबर आहे. NAPS 2016 ते बरोबर आहे. स्ट्राईव्ह 2017 ते बरोबर आहे. संकल्प 2018 ते बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 सगळं बरोबर आहे. NAPS, NAPS किंवा PMNAPS म्हणजे काय? नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम लॉन्च ऑन कधी झाली? 19 ऑगस्ट 2016. ऑप्शन नंबर 4 इथं करेक्ट उत्तर असणार आहे. 62, प्रोव्हाइड द फायनान्शियल इन्क्लुझिव्ह टू द इस्टॅब्लिशमेंट एंगेजिंग अप्रेंटिसशिप 1961 इज द पर्पज ऑफ कोणाचा आहे? ते NAPS, त्यामुळे ऑप्शन नंबर 4. नंतर एज क्रायटेरिया फॉर द NAPS फॉर द नॉर्मल इंडस्ट्रीज अँड हॅझर्डस इंडस्ट्री, त्याच्यासाठी किती आहे? ऑप्शन नंबर 2, 14 आणि 18. म्हणजे काय? नॉर्मल इंडस्ट्रीसाठी 14 वर्ष आणि धोकादायक असेल तर 18 वर्ष. नंतर अंडर NAPS स्कीम रिएम्बर्समेंट प्रोव्हाइडेड बाय द गव्हर्नमेंट फॉर द स्टायपेंड टू द अप्रेंटिस 25% आणि किती आहे? 1500 रुपये, म्हणून ऑप्शन नंबर 2 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. इन NAPS रिएम्बर्समेंट ऑफ द कॉस्ट ऑफ बेसिक ट्रेनिंग साठी किती आहे? तर 7500 फॉर मॅक्झिमम 500 घंट्यासाठी किंवा 3 मंथ, म्हणून ऑप्शन नंबर 1 हे 7500 आणि 500 आवर्स हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट उत्तर असणार आहे. नंतर 66 NAPS हॅज रिप्लेस बाय कोणत्या? APY म्हणजे काय? अप्रेंटिसशिप प्रोत्साहन योजना, ते ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. नंतर क्वेश्चन नंबर 67, PMKK प्रधानमंत्री कौशल्य केंद्र स्टार्टेड, हे PMKK आहे. PMKK असं वाचायचं त्याला, PMKK प्रधानमंत्री कौशल्य केंद्र स्टार्टेड इन 2017 ला सुरू झालेले आहे. नंतर क्वेश्चन नंबर 68, चूज द करेक्ट सेंटेन्स. PM सेतू म्हणजे काय? प्राईम मिनिस्टर स्किलिंग एम्प्लॉयमेंट ट्रान्सफॉर्मेशन, हे ट्रान्सफॉर्मेशन थ्रू अपग्रेडेड ITI स्टार्टेड इन 2025 बरोबर. इट इज स्टार्टेड बाय MSD, ते सुद्धा बरोबर, म्हणून दोन्ही बरोबर असल्यामुळे ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 69, इन PM सेतू फोकस ऑन द अपग्रेडेशन ऑफ 1000 ITI अँड द नॅशनल स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, किती ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे? ते 5 आहेत, ऑप्शन नंबर 4 आहे. नंतर 70चं बघा, NIST प्लस म्हणजे काय? नॅशनल स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट लॉन्च ऑन 24 नोव्हेंबर 2023 इन कुठं? तर जाटणी, भुवनेश्वर, ओडिसा. हे सुद्धा करंट अफेअरच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. पुढचा क्वेश्चन घ्या आता. 71, रूट शेती म्हणजेच काय? रूरल डेव्हलपमेंट अँड सेल्फ एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट इस्टॅब्लिश इन कधी इस्टॅब्लिश झाली? 1982 ऍट धर्मस्थला, कर्नाटक बाय डॉक्टर वीरेंद्र हेगडे, तर 1982 उत्तर हे बरोबर आहे. RCT म्हणजेच काय? रुरल सेल्फ एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट लॉन्च इन हे 2009 ला आहे. रूट शेती म्हणलं की 82, RCT म्हणलं की 2009. आता RCT लॉन्च बाय मिनिस्ट्री कोणतं? ऑब्विसली रुरल डेव्हलपमेंट आहे ना ते, त्याच्यामुळे मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट असणार आहे, म्हणून ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट आहे. 74चं बघा आता. RCT प्रोव्हाइड द शॉर्ट ड्युरेशन प्रॅक्टिकल अँड रेसिडेन्शियल ट्रेनिंग प्रोग्राम फॉर द अनएम्प्लॉयड रुरल युथ एज, तर किती आहे त्याचं? 18 ते 50. ऑप्शन नंबर किती आहे? 4 उत्तर बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 75, सीड म्हणजेच काय? स्किल इंडिया डिजिटल हब लॉन्च बाय मिनिस्ट्री इन कधी झालं? तर त्याचं स्थापना 13 सप्टेंबर 23, म्हणून ऑप्शन नंबर 1 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. पुढचा क्वेश्चन बघू आता. क्वेश्चन नंबर 76 बघा. सिद्ध मेन ऑब्जेक्टिव्ह काय? टू इंटिग्रेट ट्रेनिंग असेसमेंट सर्टिफिकेशन अँड अदर स्किल डेव्हलपमेंट रिलेटेड टू सर्व्हिस ऑन सिंगल डिजिटल प्लॅटफॉर्म, बरोबर, काही चुकीचं नाही त्याच्यात. टू इन्शुअर डिजिटली व्हेरीफाय
व्हेरीफायबल अँड पोर्टेबल क्रेडेन्शियल बरोबर, दोन्ही सेंटेन्स बरोबर आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 77 बघा, सीध इंटिग्रेटेड विथ द की नॅशनल डिजिटल सिस्टीम सच ॲज डिजी लॉकर आहे का? हो. ई श्रम आहे का? हो. NSCS म्हणजे नॅशनल करिअर सर्व्हिस आहे. नंतर UIDAI म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया हे सुद्धा आहे. PFMS म्हणजे पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम सगळे आहेत, त्यामुळे ऑप्शन नंबर 4 करेक्ट असणार आहे. 78चं ई श्रम पोर्टल लॉन्च बाय मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट कधी झालं? तर 2021 ला लॉन्च केलं. नंतर येस, हा इथं एज नाही, हे ई श्रम आहे, हे कट करायचा. वाचताना असं वाचा की ई श्रम पोर्टल क्रिएट नॅशनल डेटाबेस फॉर द अनऑर्गनाइज वर्कर. हा ये सेंटेन्स, हा ये म्हणून असं वाचायचं की ई श्रम पोर्टल हे ये नंबरचं सेंटेन्स आहे. हे बरोबर आहे ना, अनऑर्गनाइज सेक्टर साठीच आहे ते. एज ग्रुप त्याचा 18 ते 59 आहे. नंतर नॉट अ मेंबर ऑफ EPFO, ESIC और NPS नॅशनल पेन्शन स्कीम म्हणजे ते, हे तिन्ही सेंटेन्स बरोबर आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. ई श्रम कार्ड किती डिजिटचं असते? ते 12 डिजिटचं श्रम कार्ड असते, म्हणून ऑप्शन नंबर 2 हे इथं करेक्ट असणार आहे. तर होप करतो की बऱ्याच गोष्टी फास्टमध्ये सांगितल्या. काही महत्त्वाचं वाटत असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.